विदुर गंगेच्या काठी मैत्रेय ऋषींच्या आश्रमात आले. गंगेचे महात्म्य मोठे आहे. विदुराने गंगेत स्नान केले. गंगेच्या काठावर असलेले हे दगड भाग्यशाली आहेत, कारण मैत्रेय ऋषी सारख्या सत्पुरुषांचा चरण स्पर्श त्यांना सतत होत असतो. या दगडावर वैष्णवांची चरणधुली सतत पडत आलेली आहे. विदुर एका विचाराने चिंताग्रस्त झाला होता की मी जातीहीन असल्यामुळे मला मैत्रेय ऋषी उपदेश करतील की नाहीत. मी जातीहीन जरूर आहे, पण कर्महीन नाही. मी पापी आहे, अधम आहे, पण देवाने मला आपला मानला आहे, म्हणून मैत्रेय मला अवश्य उपदेश करतील. भक्ती मार्गाचा महिमा हाच आहे की जोपर्यंत परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत भक्त असे मानत असतो की माझ्याच दोषामुळे भगवंत मला भेटत नाहीत. भक्तीने दैन्य भाव निर्माण होतो. ज्ञान मार्गात योगी ब्रह्मरूप होतो, पण अहंकार वाढतो, उत्पन्न होतो, म्हणून बहुतेकांचे पतन होते. आश्रमात येऊन मैत्रेय ऋषींना विदुराने साष्टांग नमस्कार केला. त्याच्या विनय विवेकशील वृत्तीने सर्वांना आनंद झाला. मैत्रेय ऋषी म्हणाले, विदुरजी, मी तुम्हाला ओळखतो. आपण सामान्य माणूस नाही. आपण यमराजाचे अवतार आहात. मांडव्य ऋषींच्या शापामुळे दासी पुत्राच्या रूपात शूद्राच्या घरी आपला जन्म झाला आहे. जय जय राम कृष्ण हरी.